राम कृष्ण हरी हे रूप पाहता लोचनी
हरी वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी 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 कुशावरती करिता स्नान कुशावर्ती करिता स्नान कुशावरती करिता स्नान कुशावर्ती करिता स्नान त्याचे कैलासी राहणे त्याचे कैलासी राहणे त्याचे कैलास राहणे त्याचे कैलास राहणे त्याचे कैलास राहणे त्याचे कैलास राहणे दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी 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 नामामणी प्रदक्षिणा नाममणी प्रदक्षिणा नामामणी प्रदक्षिणा नाममणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही नामामणी प्रदक्षिणा नाममणी प्रदक्षिणा नामामणी प्रदक्षिणा नाममणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी 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 विठोबार जय 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 प्रथम चालीसाठी हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज वेलजाळीकर आणि त्यांना साथ हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज गरकळ करतील. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा
गावाचे म्हणता गंगा गावाचे म्हणता गंगा वाचे म्हणता गंगा वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती बघा सकळ दोष जाती बघा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी सकळ दोष जाती सकळ दोष जाती दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी
वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान किंवा कुशावरता करिता स्नान, त्याचे कैलासी राहणे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याला ही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. विठला 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 मी सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तास या पुलिया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जयांचे गेले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसतु मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभव. आतुलितबलधामं हिमशैलावदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नर्मदाये नमो प्रातः, नर्मदाये नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात, नमस्ते गोदावरी देवी त्राहिमां भवसागरात. गोरक्ष जालंधर चरपटाश आडभंग कानिपमचिंदराध्याः, चौरंगी रेवानक भर्तृसंज्ञा भूम्यांब भूर्णवनाथ सिद्धः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवेला सेवक झालो, सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवक झालो,
वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, अखिल गुणनिधान. अकारण ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वगुरु स्वामी निवृत्तीनाथ दादा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने, काशी विश्वनाथ भगवान परमात्म्याचेही कृपाशीर्वादाने या ठिकाणी आपल्या गावामधील बरीच मंडळी तीर्थयात्रा करून आलेली आहेत आणि काही मंडळींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका म्हणजे आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा केलेली आहेत. आणि म्हणून असा दुहेरी अशा पद्धतीचा असणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्ताने नर्मदा मातेच्या परिक्रमेची परिपूर्ती आणि काशी विश्वनाथाचं असणारं मावंद किंवा मावत त्याला म्हणतात, या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढिवाळ भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याच नाशिक जिल्ह्याचा असणारं वैभव, आपल्याच नाशिक जिल्ह्याची असणारी या ठिकाणची सर्व जगताला परमपावन करणारी जी काही गोदावरी माता आहेत, गंगा माता आहेत, ज्या गंगा मातेच्या किनाऱ्यावरती अगदी कुंभमेळ्यासारखा फार मोठा पर्व किंवा कुंभमेळ्याची पर्वणी ज्या पवित्र किनाऱ्यावरती साजरी केली जाते, अशा पद्धतीनं असणारी आमची गोदावरी गंगा माता, या गंगा मातेचं महत्त्व सांगणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल जरा थोडंसं या ठिकाणी बऱ्याच मंडळींनी जीवनामध्ये जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि म्हणून तीर्थयात्रा केलेली आहे. तसे नावही सगळे माझ्या डोक्यात राहतात वाचल्यानंतर, पण आता एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. सौभाग्यवती निर्मला दत्तू सानप, त्याच्यानंतर दत्तू अंबादास सानप, कमल मोतीराम आणि मोतीराम महादू सानप, लताबाई चंद्रभान खंडू सानप, जयश्री पुंजाराम मल्हारी सानप, सौ सुमन राजाराम श्री राजाराम कारभारी नागरी, गंगा भागीरथी मीराबाई विष्णू सानप, त्याचबरोबर सौ लताबाई शिवाजी दत्तू सानप, संगीता नानासाहेब वनवे, सुमन सुखदेव आव्हाड, सुंदराबाई एकनाथ सानप, सौभाग्यवती दगुबाई गोविंदा सानप, वत्सलाबाई शिवाजी महादू वनवे, शारदा ज्ञानेश्वर महादू वनवे, सुंदराबाई दामू बंडू सानप, पुंजाबाई वसंत दत्तू सानप, रमेश विठोबा सानप, श्री दत्तू विठोबा सानप, ही सर्व मंडळी आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेच्या परिक्रमेसह आणि यांनी सर्व असणाऱ्या ज्या काही तीर्थयात्रा आहेत, आपल्या हिंदू धर्माच्या रिवाजानुसार किंवा पद्धतीनुसार किंवा मान्यतेनुसार किंवा पुण्यार्जन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने 4 धामच्या यात्रा कराव्या. 4 धामच्या जशा यात्रा कराव्या, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग अत्यंत महत्त्वाचे. त्या 12 ज्योतिर्लिंगाबरोबर सप्तपुऱ्या, बरं का महिला मंडळींनो, 7 पुऱ्या अत्यंत महत्त्वाच्या. माहिती का कोणत्या कोणत्या पुऱ्या आहे? आपल्या घरातल्या नाही बरं का, नाहीतर काही म्हणतील दिवाळीच्या पुऱ्या, काही लग्नाच्या पुऱ्या, असं नाही का. ध्यानात ठेवा, 12 ज्योतिर्लिंग सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्यां महाकालम ओंकारम अमलेश्वरम, परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे,
हिमालय तु केदारं घृष्मेशंच शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायंप्रात पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. बघा, फक्त केवळ यात्रा यांची करायची नाही, तर हे 12 ज्योतिर्लिंगाचं जो भाग्यवान साधक, जो पुण्यात्मा रोज सकाळी आणि संध्याकाळी या नामाचा जप करतो किंवा या स्तोत्राचा जप करतो, त्याचं 7 जन्माचं पातक काय होतं, नष्ट होतं. म्हणून असे 12 ज्योतिर्लिंग. याबरोबर सप्तपुऱ्या, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका, या 7 मोक्षदायिनी नगरी आहेत. याच बरोबर द्वारकाधाम असेल, बद्रीनाथ केदारनाथ असेल, जगन्नाथपुरी असेल आणि रामेश्वरम असेल, हे सुद्धा 4 धाम जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे. धाम त्याला म्हणतात की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं प्रत्यक्षात वास्तव्य असतं, त्याला धाम म्हणतात बरं का. आणि हे मुख्यत्वाने जरी 4 धाम मानलेले असतील तरी पंढरपूर सुद्धा काय आहेत, धाम आहेत बरं का, हे विसरता कामा नये. आणि म्हणून ह्या यात्रा तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच्याबरोबर अजून 2 स्थळाची यात्रा सांगतो. एक म्हणजे नैमिषारण्य आणि एक शुक्ताल बरं का. हे 2 स्थानं सुद्धा अत्यंत महत्त्वाचे. आपल्या परिपूर्णतेच्या यात्रेच्या परिपूर्णतेमध्ये या 2 स्थानांना सुद्धा अतिशय महत्त्व आहे. शुक्ताल राजा परीक्षितांचं मोक्षस्थान आणि गंगेचा किनारा, आणि दुसरं नैमिषे सुतमासीन अभिवाद्य महामतीम, या नावाने आपण भागवतामध्ये ज्या असणारे 88 सहस्र ऋषी आहेत, ते नित्य जिथं आराधना करतात त्याला नैमिषारण्य म्हणतात. सजनो, या सर्व यात्रा जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा सुद्धा अत्यंत महत्त्वाची. मी तर एक सांगतो की जीवनामध्ये बरं का, जीवनामध्ये ह्या यात्रा तर घडल्याच पाहिजे चकारे. पण यदा कदाचित एखाद्याकडून ह्या यात्रा नाही घडल्या, त्यानं फक्त नर्मदा मातेची परिक्रमा जरी केली तरी सुद्धा सर्व यात्रेची फलश्रुती त्याच्या पदरात प्राप्त होते. अशी नर्मदा मातेची सुद्धा काय आहेत, महती आहेत बरं का. आपण वर्णन करूया. दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आहेत. मावद या अर्थाने मावंद्याचा एक कार्यक्रम आहेत आणि नर्मदा मातेचा आणि असणाऱ्या या परिक्रमेच्या परिपूर्तीचा एक कार्यक्रम आहेत. आमच्या शिवाजी महाराजांनी मला हे निमंत्रण या ठिकाणी दिलं. गायक वादक सर्वच गुणीजन अशा पद्धतीची सर्व मंडळी आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणारविंदावरती आणि आपली असणारी वैष्णव वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेचे असणारे बालगोपाळ मंडळी, सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. आणि अतिशय अल्प वेळेमध्ये 3 ते 4 वाजेच्या आतमध्ये, नाही ना, एवढा वेळ नाही का, यायला जरा 15 मिनिट लेट झालो नाही का. मला 10:15 सांगितलं होतं, पण 15 मिनिट लेट झालो. काही काळजी करू नका. अगदी आपल्याला 12:15 ही सेवा अगदी परिपूर्ण करायची. विठ्ठल विठ्ठल अभंग प्रेममूर्ती संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे. सजनो बघा, थोडं गायकांसाठी सांगून ठेवतो. या अभंगावरती मी अनेक कीर्तनं करून गेलेलो आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज शेवटच्या चरणामधून प्रवेश करून आणि प्रथम चरणाकडे आपल्याला यायचं आहे. आणि या शेवटच्या चरणामध्ये नर्मदा मातेची जी प्रदक्षिणा आहे, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना, या दृष्टिकोनातून चिंतन करायचं आहे. म्हणून शेवटच्या चरणाकडून आपण प्रथम चरणाकडे येणार आहोत. गायक वृंदांना सांगून ठेवतो. विठ्ठल विठ्ठल सज्जनो, जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य हा कर्म करत असतो. कर्म का करावं याच्यासाठी 7 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर्व चिंतन करायला आपल्याला वेळ नाही. शरीराला उपादान कारण कर्म आहेत. उपादान कारण आणि निमित्त कारण
आता हे सगळं सांगत बसत नाही. ज्या कारणामध्ये कार्याचा प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहू शकतं त्याला निमित्त कारण म्हणतात. ज्या कारणामध्ये कार्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाहीत त्याला उपादान कारण म्हणतात. आपल्याला जास्त सांगायचं नाही, पण आपण कर्म का करावं तर शरीराला उपादान कारण कर्म आहे. कर्माशिवाय शरीर राहू शकत नाही. भगवान परमात्म्यानं सांगितलं कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. या ठिकाणी मनुष्य लोकामध्ये बंधाला टाकणारं कर्म आहेत आणि कर्म मनुष्य करतोच नाही का, प्रत्येक अवस्थेत कर्म करतो. पश्य शृण्वन् स्पृशय जिघ्रणन नष्णन गच्छन स्वपय श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. या न्यायाने सर्वत्र कर्म आपलं चालू आहे. बघा कीर्तनामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर काही काही मंडळी पाखवाजी महाराजांच्या शेजारी बसतात आणि मग ते पान उतरलं का मग पाखवाजी महाराज काय करतात, कणी खरडतात, ती कणी खाली पडते. एखादा त्यांच्या शेजारी बसतो, त्या कणकेचा गोळा तयार करतो आणि त्याचा बैल तयार करतो. नाही का, कशाला बसला, कीर्तन ऐकायला बसला का बैल तयार करायला. पण मानवी जीवनामध्ये कर्म केल्याशिवाय नाही कशित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. या दृष्टिकोनातून एक क्षण सुद्धा मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म आहे. मग कर्म केल्यानंतर ते कर्म आपल्याला भोग देण्यासाठी उद्युक्त होत असतं. ध्यानात ठेवा, सत्कर्म जर केलं तर त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते आणि मनुष्याने जर दुष्कर्म केलं तर त्याचा परिणाम जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये संचित प्रारब्ध क्रियमान या दृष्टिकोनातून पुण्य आणि पाप या दोनही प्रकारच्या गोष्टी कर्माच्या द्वारे निर्माण होत असतात. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये कर्म प्रत्येकाकडून घडत असतं, पण ते कर्म करत असताना कर्माचा भोग प्रत्येकाला जीवनामध्ये भोगावं लागतं बरं का. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी, कर्मे मनमत झाला से राख. या दृष्टिकोनातून पाहिलं तर जगाचे असणारे मालक भगवान प्रभू रामचंद्र यांना सुद्धा कर्माचा भोग भोगावाच लागला. सजनो, कर्माची फलश्रुती जीवनामध्ये एकतर पुण्य आहेत किंवा पाप आहेत. माझा मुद्दा तिकडे जाण्याचा फार नाहीये. जीवनामध्ये आपल्याला पुण्याची अत्यंत गरज आहे, पुण्याची अत्यंत गरज आहे. मग पुण्य प्राप्त होण्याची जी काही साधनं आहेत त्यापैकी पुण्यप्राप्तीची साधनं कोणती नाही का, कोणती कशा कशाने जीवनामध्ये पुण्य होतं. पुण्याची गणना
ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या न्यायाने आपण आपल्या जीवनामध्ये हरीचं नामस्मरण करावं. दुसरं महाराजांनी सांगितलं, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, किंवा तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. सज्जनो, संत महात्म्यांच्या नामस्मरणाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते. म्हणून पुण्यप्राप्तीची अनेक जी साधनं आहेत त्यापैकी नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करावं. बघा, आपण तीर्थयात्रेला जातो बरं का, तीर्थयात्रेला गेल्यानंतर जर तुम्ही तीर्थाला गेले आणि गेल्यानंतर निश्चितच यात्रेला गेले, तीर्थाला गेले. तीर्थ कशाला म्हणतात? जनान येईस तारयंती तानी तीर्थानी. जे जगताला तारतात त्यांना तीर्थ म्हणतात. याच्यामध्ये भौम तीर्थ आहेत, चिद तीर्थ आहेत. पुढे जर वेळ मिळाला तर सांगू याच्यावरती. पण भौम तीर्थ आहेत, चिद तीर्थ आहेत. संत महात्म्यांना चिद तीर्थ म्हटलेले. आणि या पृथ्वी तलावरचे असणारे जे काही क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत, त्यांना आपण काय म्हणतो तर भौम तीर्थ म्हणतो. आता या क्षेत्राला तुम्ही गेल्यानंतर यात्रेला आपण सर्वजण गेलो. आता जसे कीर्तनाला बरीच मंडळी आली बरं का, अजूनही पाठीमागच्या महिलांना अजूनही वाटत नाही की आपण कीर्तनाला आलो, नाही का? बघा, त्या पाठीमागच्या महिला ज्या आहेत ना, अजूनही त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही की आपण कीर्तनाला आलो. बऱ्याच वेळेस कदाचित तिथं लग्नही होत असेल या हॉलमध्ये बरं का. मग बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आपण लग्नाला आलो का कीर्तनाला आलो, नाही का? आपण निश्चितच कीर्तनाला आलेले आहात, हे ध्यानात ठेवा बरं का सर्वांनी. आपण कीर्तनाला आलेलो आहेत. हा लग्नाचा मंडप नाही. या ठिकाणी या मंडपामध्ये निरव शांतता पाहिजे अंतकरणामध्ये. आणि ध्यानात ठेवा, असं वर्णन केलेलं आहे, कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा बरं का. मग आता बघा, कोणाला बेडकाच्या जन्मामध्ये जायचंय. मग लयच आता बोलण्याची इच्छा होतं, ते सारखे टराव करत राहतात, नाही का? म्हणून जरा थोडीशी शांतता पाळा. आपण कीर्तनाला आलेलो आहे. त्यातल्या त्यात एखादा महाराज पैसे घेऊन कीर्तनाला येत असेल, तो ऐकून घेईल बा बरं का तुमचा, ठीक आहे, तो काही नाही, तो म्हणशील जाऊ द्या, चालू द्या, त्याला तुमच्याशी काही गरज नसते. मी माझ्या जीवनामध्ये खूप तळमळीनं कीर्तन करत असतो बरं का, खूप तळमळीनं. मी तुमचा बुक्का सुद्धा लावत नाहीत कीर्तनामध्ये बरं का, तुमचा हार सुद्धा घालत नाहीत, आणि तुमचे डिझेलचे पैसे सुद्धा घेत नाहीत बरं का, आणि मरेपर्यंत घेणार पण नाही बरं का, ध्यानात ठेवा. हां, म्हणजे या भूमिकेतून मी कीर्तनाला आलेलो आहे. त्यामुळे मला कीर्तनामध्ये शांतता हवी असते. आता तुमच्यावरती अवलंबून नाही तर त्या मिनिटाला मी जय विठ्ठल करून निघून जात असतो बरं का. मी शिवाजी महाराजांची माफी मागेल. ध्यानात ठेवा, आपण कशासाठी आलेलो आहे? मानवी जीवनाचा इत्यर्थ काय आहे? का तुम्ही तीर्थाला गेले? कशासाठी तुम्ही तीर्थयात्रा केल्या? अरे, तीर्थानं जीवनामध्ये काय मिळतं? यात्रेनं जीवनामध्ये काय मिळतं? आता नित्य संसार तर चालूच आहे त्या ठिकाणी, हे बोलणं चालणं सगळ्या गोष्टी चालूच आहे. पण जरा समजून घ्या, का करायचे यात्रा? यात्रा म्हणजे नेमकं काय? तीर्थ म्हणजे काय? का जायचं तीर्थाला? तीर्थामध्ये असं काय ठेवलेलं आहे? तीर्थयात्रा नाही केलं तर चालणार नाही का? काय ह्या नर्मदा मातेच्या परिक्रमेने काय जीवनात पुण्य प्राप्त होतं? अरे, कोणी नर्मदा मातेची परिक्रमा केली? कशासाठी केली? काय फलश्रुती आहे नर्मदा मातेच्या परिक्रमेची? अरे, काही साधूंनी 14 वर्ष खाली बसले नाही मैयाच्या किनाऱ्यावरती, 14 वर्ष खाली बसले नाही. असे सियाराम बाबांसारखे संत मैयाच्या किनाऱ्यावरती होऊन गेले. एक बालकरामदास त्यागी जे संन्यासी होते, पताईचे दादाजी, अरे उभं आयुष्य आपला आश्रम सोडून कुठंच बाहेर गेले नाही. सतत भगवद्गीतेचा पाठ त्यांच्या तळघरामध्ये मी जाऊन आलो. ज्या महात्म्याने 10 वर्ष दंडवत घालत नर्मदा मातेची परिक्रमा केली, 10 वर्ष दंडवत घालत परिक्रमा केली, आपल्याला एक दिवस घर सोडून कुठं जाता येत नाहीत. काय हे महात्म्याने काय हे तप केलं असेल? काय आहेत असं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती? हे समजून घ्या. गप्पा गोष्टीमध्ये काय वेळ घालवतो? विठ्ठल विठ्ठल हो सज्जनो, नर्मदा मातेच्या परिक्रमेची किंबहुना तीर्थाची यात्रेची फार मोठी गरज आहे. तुम्ही तीर्थाला गेले, निश्चित
पाप करण्यासाठी कोणी गेलेला नाही. सांगा तुमच्यापैकी कोण असा आहे की मी पाप करण्यासाठी तीर्थाला गेलो आणि यात्रेला गेलो? आहे तुमच्यापैकी कोणी? कोणीच नाही या ठिकाणी. आणि जे पाप करणारे असतील ते इथं धर्ममंडपात येणार पण नाही आणि ते तीर्थयात्रेला जाणार पण नाही. पण तरी सुद्धा बऱ्याच लोक तीर्थक्षेत्रामध्ये जातात, पण पाप करून येतात आणि पाप घेऊन येतात. आणि पुन्हा एक सांगतो बरं का, ध्यानात ठेवा, इतर क्षेत्रामध्ये केलेलं पाप, त्या पापाचं क्षालन तीर्थक्षेत्रात होतं बरं का, तीर्थक्षेत्रात होतं. तुम्ही इथं निमगाव गावामध्ये जर पाप केलं आणि त्र्यंबकेश्वरला जर गेले तर तुमचं पाप नष्ट होईल. याचा अर्थ इथं पाप करून त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचं असा त्याचा अर्थ नाही बरं का. ध्यानात ठेवा, चुकून आपल्याकडून पाप घडलं, चुकून घडलं आणि चुकून पाप घडलं, मग आपण त्याच्या क्षालनार्थ गेलो, कुशावर्तामध्ये स्नान करा, बरोबर आहे की नाही? त्या असणाऱ्या गोदावरी गंगेमध्ये स्नान करा, तुमचे पातकं नष्ट होतील आणि पुन्हा मी पाप करणार नाही असा संकल्प अंतकरणात घ्या, तरच आपली पाप नष्ट होतील. नाही तर मग इथं लबाड्या करायच्या आणि तिथं गंगा स्नान, याचा काही उपयोग नाही. पाप करण्यासाठी कोणी जात नाहीत, पण बऱ्याच जणांकडून पाप होतं. कीर्तनामध्ये सुद्धा पाप होतं, तर कीर्तनात सुद्धा पाप होतं नाही का? बघा, खऱ्या अर्थाने कीर्तनाचा महिमा असा सांगितलेला आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, भुका लावू नये, भाळा माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जना, स्विफ्ट इंडिकाशी आणा, डिझेल पेट्रोल मागू नये जना. प्रमाण बदलावे लागतील नाही का? मग मागायचं नाही, दिल्यानंतर घ्यायचं का? तुका म्हणे द्रव्य घेती आमच्यासाठी आणि देती तुमच्यासाठी. तुका म्हणे द्रव्य घेती देती ते नरका जाती नाही का? मग कीर्तन ऐकून, कीर्तनाचं आयोजन करून सुद्धा आपण नरकाला जाण्याची व्यवस्था. नरकाला कशामुळे जातो? पापामुळेच जातो मनुष्य. ध्यानात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट बघा, तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही पुण्य करण्यासाठी गेले, पण पुण्य करण्यासाठी जाऊन सुद्धा जर जीवनात नामस्मरण जर नाही घडलं तर माऊली ज्ञानोबा सांगतात, नामासी विन्मुख नामस्मरण नसेल तर तो नर पापिया नाही का? तीर्थक्षेत्रात गेला आणि नामस्मरण करत नसेल तर तो नर पापिया. म्हणून ध्यानात ठेवा, तीर्थाला जाताना सावधानता बाळगा बरं का, सावधानता बाळगा. बरेच लोक तीर्थयात्रेला जात असताना सोयीचा जास्त विचार करतात नाही का? कोणत्या यात्रा कंपनी बरोबर चांगले भजे नाही का, गुलगुले खायला मिळतात, चांगला आरामशीर झोपायला मिळतं, त्या यात्रेच्या सोबत लोक जातात नाही का? एजंटचे संगती, मोटार मार्ग गती,
जाती यमसदना येणे पंथी असं म्हणावं लागेल बरं का. तीर्थयात्रा करत असताना संत महात्म्यांच्या संगतीत करत चला. थोडीशी गैरसोय होईल, थोडीशी गैरसोय होऊ द्या, पण जीवनामध्ये निदान संतांच्या संगतीमध्ये जाऊ द्या. संतांच्या संगतीत निदान साधकाच्या संगतीमध्ये तरी यात्रा करत चला. नर्मदा परिक्रमेला गेली आणि ज्याच्या जीवनामध्ये नर्मदा माता म्हणजे काय ज्याला माहितीच नाही, काय नुसतेच गेले ना आले फेरी मारून, त्या फेरीला काही प्राधान्य नाही बरं का. ध्यानात ठेवा आहेत ना, हा खूप नाजूक कोमल विषय, अतिशय नाजूक आणि कोमल. सजनो बघा, दान धर्म करत असताना उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला माहिती होऊ नये. ध्यानात ठेवा. आपण काय साधना करतो हे कोणालाही कळता कामा नये. उदाहरण सांगितलं असतं पण वेळ खूप कमी, पण सांगतो एका मिनिटात. भजन करा विठ्ठल. हो सजनो बघा, एक राजा आणि त्या राजाच्या जीवनामध्ये तो कधीच नामस्मरण करत नव्हता. बायकोला त्याविषयी खंत वाटायची राणीला. ती म्हणायची अहो नामस्मरण करा. तो राजा म्हटलं मी तुला कधी अडवतो का? कधीच मी तुला अडवत नाही. तुला काय करायचं ते कर, माझ्या नादाला लागू नको. एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला, त्या राणीने देवाला नवस केला की माझ्या पतीच्या मुखातून मला एकदा तरी रामनाम ऐकायचंय. आणि असं म्हटल्यानंतर एक दिवस रात्री राजा आणि राणी झोपलेले असताना सहज राजाने करवट बदलली आणि राजाच्या मुखामधून राम शब्द बाहेर पडला. पत्नीला इतका आनंद झाला, तिने ते ऐकलं, इतका आनंद झाला आणि मग त्या नवस फेडण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी उठली, स्नान संध्या वगैरे केली आणि इतकी आनंदात. त्या आनंदामध्ये राजाने विचारलं आज तुला कशाचा एवढा आनंद झाला? अहो म्हटले माझा नवस देवाने पूर्ण केला. काय केला? म्हटले माझी इच्छा होती तुमच्या मुखातून एकदा तरी राम शब्द ऐकायचा. ते म्हटले तू ऐकला? हो म्हटले ऐकला. कधी ऐकला? रात्री झोपेत तुम्ही करवट परिवर्तन केली आणि तुमच्या मुखातून राम शब्द निघाला. तो राजा म्हटला पुन्हा मला खरं सांग, माझ्या मुखातून राम शब्द ऐकला? हो म्हटले ऐकला. मी आता शेवटचं तुला विचारतो, खरं सांग माझ्या मुखातून तू राम शब्द ऐकला का? हो म्हटले ऐकला. सजनो त्या राजाने राणीला सांगितलं ज्या रामाला मी माझ्या आतमध्ये जपत होतो, ज्या रामाची साधना मी माझ्या आतमध्ये करत होतो, कधीच त्या रामाची मुखाने वाच्यता केली नाही, पण त्याच्या जपाशिवाय एक क्षण सुद्धा जीवनामध्ये जाऊ दिला नाही. असा राम जर माझ्या मुखातून गेला असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. तात्काळ त्या ठिकाणी देह सोडून दिला. विठ्ठल एक 2 मिनटं. आमच्या आश्रमात एक महात्मा आहे, त्यांची जरा तब्येत बिघडली थोडी. 2 मिनटं. तिथं दवाखान्यात आहे का ते असं जास्त बिघडली? या तुम्हारी जय जय हो. मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदा मैया तुम्हारी
जय जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो 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 नर्मदा मैया तुम्हारी जय जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय नर्मदा मैया तुम्हारी जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय नर्मदा मैया तुम्हारी जय जय नर्मदा मैया एक त्र्यंबकेश्वरचे पाठक गुरुजी महात्मा आहे आमच्याकडे जरा तब्येत त्यांची बरोबर नव्हती त्यांना ICUमध्ये हलवायची वेळ आलेली आहे म्हणून थोडासा फोन होता विठ्ठल विठ्ठल हो सज्जनो परमार्थ करत असताना जीवनामध्ये उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला माहिती होऊ नये इतका नाजूक जीवनामध्ये परमार्थ असतो आपण काय साधना करतो ही शेजारच्याला सुद्धा कळता कामा नये अशी जीवनामध्ये साधना असावी माऊली ज्ञानोबा सांगतात नाना कृष्वल आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य या न्यायाने जीवनामध्ये अशी साधना असावी असो तीर्थयात्रा करत असताना अशांच्या संगतीमध्ये करा की ज्याच्या जीवनामध्ये निदान त्यांनी पायी एखादी परिक्रमा केलेली आहे ज्यांच्या जीवनामध्ये निदान नर्मदा मातेविषयी अंतकरणामध्ये कळवळ आहे तळमळ आहे ज्यांना तीर्थ म्हणजे काय आणि क्षेत्र म्हणजे काय हे कळतं अशांच्या सानिध्यात करा श्रीमद भागवतामध्ये बघा सुरुवातीचे महात्म्यामधले आलेले श्लोक नीट वाचा त्या ठिकाणी आज तीर्थक्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं धर्माच्या नावाखाली मनुष्य वाम मार्गाला जातो आहे पाप मार्गाला जातो आहेत याचं चिंतन विस्ताराने केलेलं आहे आपल्याकडे वेळ कमी असो सज्जनो आपल्या जीवनामध्ये तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जर मुखामधून नामस्मरण निघत नसेल तर माऊली ज्ञानोबा सांगतात नामासी विमुक्तो नर पापिया पुन्हा सांगितलं अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती तीर्थक्षेत्रामध्ये केलेल्या पापाचा वज्रलेप होत असतो बघा तीर्थक्षेत्रामधील पापाचा वज्रलेप होतो सज्जनो म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये अतिशय सावधानता बाळगली पाहिजे जाताना संतांच्या संगतीत जा असो माझा मुद्दा हा होता की जीवनामध्ये पुण्यप्राप्तीची साधनं काय त्यापैकी पहिलं साधन नामस्मरण दुसरं साधन नामस्मरण पण संत महात्म्यांच्या असणाऱ्या नामाचा जप आणि पुन्हा पुण्यप्राप्तीचं असणारं साधन प्रेममूर्ती नामदेव महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रदक्षिणा
नामदेव महाराज आपल्याला नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना. सज्जनो, आपल्याला प्रदक्षिणा करायला सांगितलं. आता प्रदक्षिणा कोणत्या कोणत्या कराव्या बरं का, कोणत्या कोणत्या प्रदक्षिणा कराव्या? तर आपल्या जीवनामध्ये रोज नित्यनेमाने एक प्रदक्षिणा आपण करू शकतो. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. आता या एकांत शब्दाची व्याख्या सुद्धा मी नर्मदा परिक्रमेमध्ये असताना खतडगाव नावाचं गाव आहे, त्या असणाऱ्या ठिकाणी एक बंगालचे साधू साधना करतात. इतका एकांत, पण त्या एकांत शब्दाची त्यांनी मला सांगितलेली व्याख्या खूप वेगळी आहे. एका कीर्तनात सगळं सांगता येत नाहीत. असो, विठ्ठल विठ्ठल. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. सज्जनो, रोज तुळशी मातेच्या प्रदक्षिणा करा बरं का, रोज तुळशी मातेची प्रदक्षिणा करा. आता काहींच्या दारातोंडी तुळशीच नाही बरं का, तेव्हा प्रदक्षिणा करतील कशाच्या? आणि काहीने विचार का हो तुळस बाबा आत्ता सुकली हो, 6 महिने झाले नाही का? ध्यानात ठेवा, प्रत्येकाच्या दारातोंडी तुळशी असली पाहिजे. तुळशीचं फार महत्त्व सांगितले. तुलस्यमृत जन्मासी सदा तुम केशव प्रिया, चिनोमी केशवस्यार्थे वरदा भोषोवंगने, त्वंदंग समोय पत्र पूजयामी यथा हरिम तथा कुरु पवित्रांगी कलौमल विनाशिनी. सजनो, या असणाऱ्या तुलसी श्री सखी शुभे पाप हरिणी पुण्य दे, नमस्ते नारद नुते नारायण मनप्रिय. काय आहे या ठिकाणी? तुलसी माता पापाचं हरण करून आणि पुण्य देणारी आहे. काही काही साधना आपल्या जीवनातलं पाप घालवतात बरं का, किंवा त्या ठिकाणी पुण्य देतात पण पापाचं पाप घालवत नाहीत. अशा काही साधना आहे. असो, पण तुलसी मातेची प्रदक्षिणा, तुलसी मातेचं दर्शन जीवनामध्ये पाप पण नष्ट करतं आणि पुण्य पण प्राप्त करून देतं. म्हणून आपल्याला तुळशीची प्रदक्षिणा सांगितली. पुन्हा सांगतो बघा, पुन्हा सांगतो. गाईला पाहायचं बरं का, गाईला रोज सकाळी पाहायचं, तिचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर गायीची प्रदक्षिणा करायची. गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कोर्यांचे व प्रदक्षिणम प्रदक्षिणी तेन कृता सप्तद्वीपा वसुंधरा. बघा, गायीचं दर्शन घेतल्यानंतर जर गायीला परिक्रमा जर केली तर त्याचा परिणाम पृथ्वी प्रदक्षिणेचं नाही, पृथ्वीसह या ठिकाणी 7 द्वीपाला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य गायीच्या दर्शनाने आणि प्रदक्षिणेने मिळतं बरं का. पण त्याच्यासाठी गावठी गाय पाहिजे बरं का. आज काळाची गरज आहे, ध्यानात ठेवा, काळाची गरज आहे. आज लोकांच्या जीवनामध्ये एवढे आजार का वाढत आहेत? कारण आपण खरं असणारं गाईचं दूध म्हणजे अमृत आहे. एवढंच नाही,
अगदी सुवर्ण भस्माची जी ताकद आहे ती गाईच्या दुधामध्ये, बरं का, ध्यानात ठेवा. आज आपण काही गोष्टीपासून फार दूर चाललो. शेती करत असताना आमचे पांडुरंग शास्त्री आठवले दादा त्या ठिकाणी सांगायचे का तुम्ही योगेश्वर कृषी करा. म्हणजे काय, निदान 1 बिघाभर शेती आपण आपल्या जीवनामध्ये करा, बरं का. आणि ती गावठी गाईच्या शेणावरती करायची, गावठी गाईच्या शेणावरती. मग थोडंसं असणार त्याच्यामध्ये तुम्ही गाजरं लावा, त्याच्यामध्ये काही बीट लावा, त्याच्यामध्ये काही भाजीपाला लावा, त्याच्यामध्ये एक 5 गुंठे बाजरी लावा, नाही का. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या कृषीमध्ये करा आणि त्याला गावठी गाईचं शेण टाका, नाही का. आणि अगदी शुद्ध ठेवा, लिक्विड विरहित ठेवा. बघा त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये. तेवढंच अन्न एका कुटुंबाने जर भक्षण केलं तर त्याच्या जीवनात कधीच आजार येऊ शकत नाहीत, बरं का. ही ताकद आहे. तसं गावठी गाईचं दूध शरीराला अत्यंत उत्तम आहे आणि म्हणून याची अत्यंत गरज आहे. सज्जनो, गाय तिची प्रदक्षिणा, पुन्हा सांगतो, ज्या घरामध्ये गावठी गाय आहेत त्या घराला रोज गोपालकृष्ण परमात्मा प्रदक्षिणा करून जातात, बरं का. रोज ज्याच्या घरी देशी गाय आहेत, ज्याच्या घरी गावठी गाय आहेत, रोज गोपालकृष्ण प्रदक्षिणा करून जातात. सज्जनो, जसं या ठिकाणी पहिली प्रदक्षिणा तुळशीची सांगितली, त्याच्यानंतरची प्रदक्षिणा तुम्हाला गायीची सांगितली, तसं आई आणि वडिलांना जो प्रदक्षिणा करतो त्याच्या जीवनात सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणेचं आणि पुण्य पडतं. गणपती बाप्पाचं उदाहरण सर्वांना ज्ञात आहे. विठ्ठल. तसं प्रेममूर्ती नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात अनेक प्रदक्षिणा आहेत. आता चौकडे आपल्याला जायचं नाही, पण नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे प्रदक्षिणा. आता प्रदक्षिणा नेमकी कोणती, नाही का. आपण जर त्र्यंबकेश्वरला जर गेलो तर गेल्यानंतर प्रदक्षिणा सांगितली, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा बरेच जण करतात, नाही का. आता ब्रह्मगिरीचं सुद्धा फार महत्त्व आहे. आज आपल्याला इथं चिंतन करायला वेळ नाही, पण अशी असणारी ब्रह्मगिरी तिची प्रदक्षिणा, तो ब्रह्मगिरी पर्वत त्याची प्रदक्षिणा. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. मग प्रदक्षिणा नेमकी ब्रह्मगिरीची सांगितली का गोदावरीची सांगितली, हा पण महत्त्वाचा भाग आहे, बरं का. ध्यानात ठेवा, प्रदक्षिणा आपल्याला ब्रह्मगिरीची तर सांगितलीच, पण गोदावरी गंगेची सुद्धा प्रदक्षिणा सांगितली. आता सध्या कालखंडामध्ये राजेंद्रदासजी महाराज आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वरवरून 600 साधू घेऊन आणि गोदावरी गंगा मातेच्या प्रदक्षिणेला गाडीने निघाले. सज्जनो, गोदावरी गंगेच्या प्रदक्षिणेची सुद्धा खूप फलश्रुती आहे आणि माझा तर असा विश्वास आहे, त्या ठिकाणी असा विश्वास आहे, बरं का. जर समजा यदा कदाचित आपल्या जीवनात गोदावरी गंगेची परिक्रमा नाही करता आली. आता मी नर्मदा मातेच्या 3 पायी परिक्रमा केल्या, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी मी अनुष्ठानं केले मैयाच्या किनाऱ्यावरती. एक लौकिक म्हणून सांगत नाही, पण पतईला अनुष्ठानाचा योग आला, ओंकारेश्वरला अनुष्ठानाचा योग आला, त्याच्यानंतर राग घाटावरती कुंभेश्वरला, हनुमंतेश्वरला, रामानंद आश्रम, तपोवन आश्रम, ते अनेक ठिकाणी आपला तो योग आला. एवढा जरी योग आला तरी गोदावरी गंगेची एकदा सुद्धा प्रदक्षिणा मला घडली नाही, बरं का, घडली नाही. पण मी ती घडवली. कशी घडवली, माझा विश्वास आहे. श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर याला दक्षिण काशी क्षेत्र म्हणतात आणि इथं गोदावरी गंगा माता ही दक्षिण वाहिनी झालेली, बरं का, ही दक्षिण वाहिनी झालेली. जसं उत्तर वाहिनी नर्मदा मातेच्या परिक्रमेचं महत्त्व आहे, बरं का. उत्तर वाहिनी नर्मदा माता ती कुठं आहेत, रामानंद आश्रम, तपोवन आश्रम, तिथं उत्तर वाहिनीचं महत्त्व आहे आणि गोदावरी गंगेचं दक्षिण वाहिनीचं महत्त्व आहे, बरं का. पुन्हा सांगून जातो, वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी एक पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. तुम्ही वाराणसीच्या काशीच्या वाटेवरती 1 महिनाभर चालल्याचं पुण्य फक्त गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती एकाच दिवसामध्ये प्राप्त होतं. मग सांगा, वाराणसी मोठी का गोदावरी गंगा मोठी? गोदावरी गंगा सुद्धा मोठी आहे. त्यातल्या त्यात श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर जी माझी जन्मभूमी आहे, त्या भूमीचं अतिशय महत्त्व आहे. तिथं दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा आहे आणि पूर्वी वशिष्ठ ऋषींनी तिथं अश्वमेध नावाचा यज्ञ केला. 10 शततीर्थ
गणपती सानिध्य, वशिष्ठे अश्वमेध यज्ञ केला. इथं नांदूरला घडला बरं का तो इतिहास. सगळं सांगायला वेळ नाही. तिथं पंचगंगा कोणत्या आहे काय वगैरे सगळं सांगायला वेळ नाही. काशीचा विश्वनाथाचा पार आहे, सिद्धेश्वराची टेकडी आहे, सिद्धेश्वराच्या दर्शनाची फलश्रुती आहे, विठ्ठलाच्या मूर्तीच्या दर्शनाची फलश्रुती वेगवेगळ्या सांगितलेल्या. वेळ कमी आहे. असो, मला वाटतं फक्त श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर या गावामध्ये असणारी दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा, तिची जरी परिक्रमा केली तरी सुद्धा संपूर्ण गोदावरी गंगेच्या परिक्रमेची फलश्रुती आपल्या पदरात प्राप्त होते. एवढं मोठं क्षेत्र आपल्या सानिध्यामध्ये बरं का नांदूर मध्यमेश्वर. म्हणून नाही आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायला जमलं, नाही आपल्याला आळंदीला पंढरपूरला जायला जमलं, तर किमान नांदूर मध्यमेश्वरला जा आणि तिथं जाऊन स्नान करा. तिथं जाऊन स्नान करा आणि तिथं असणारी छोटीशी एक प्रदक्षिणा आहे, एक 20-22 किलोमीटरची. माझ्या 20-25 परिक्रमा झाल्या आत्तापर्यंत. मी 50-100 लोक घेऊन त्या परिक्रमा पाठीमागच्या कालखंडात केल्या. कोरोनात त्या बंद पडल्या, आता पुनश्च करायच्या. पण सज्जनो, नांदूर मध्यमेश्वर क्षेत्राचं महत्त्व इथं नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे प्रदक्षिणा. नाही ते जमलं तर निदान कुशावर्तावरती गेल्यानंतर तिथं स्नान करा बरं का, आणि त्या असणाऱ्या कुशावर्ताची सुद्धा प्रदक्षिणा करा. त्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे. कुश, आवर्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि संपूर्ण त्या गंगा महात्म्यामध्ये आलेल्या आहे. असो, आपल्या जीवनामध्ये प्रदक्षिणा करायला सांगितली. जशी प्रदक्षिणा करत असताना गोदावरी गंगेची प्रदक्षिणा माझ्याकडून घडली नाही. का घडली नाही याची काही कारण आहे. सज्जनो, पुढं ज्यांनी परिक्रमा केल्या त्यांचे अनुभव मी ऐकले. पुढं आंध्र प्रदेशमध्ये 200-300 किलोमीटर असं जंगल आहेत का तिथं गाडीचा आसरा केल्याशिवाय मनुष्य जाऊ शकत नाहीत बरं का. मग गोदावरी मातेच्या गंगेची परिक्रमा कुठं कुठं खंडित करावी लागते बरं का, कुठंतरी खंडित करावी लागते. गोदावरी गंगा मातेची धार ही खंडित झालेली बरं का, ध्यानात ठेवा. गोदावरी गंगा मातेची धार ही खंडित झालेली. पण नर्मदा माता ही अशी महानदी आहे, अशी महागंगा आहेत, किंवा त्या ठिकाणी भागीरथी अशी महागंगा आहे की उगमापासून तर समुद्रापर्यंत एकाही ठिकाणी धार खंडित न झालेली गंगा म्हणजे नर्मदा माता आहे बरं का. एकाही ठिकाणी नाही. अगदी ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, जालेश्वर, ममलेश्वर, शूलपाणेश्वर, मणिनागेश्वर, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर, कोटेश्वर, बिमलेश्वर, माहेश्वर, कालेश्वर, महाकालेश्वर, जनकेश्वर, गरुडेश्वर, कुंभेश्वर, हापेश्वर, सोमेश्वर, लिंगेश्वर वगैरे सगळे असणारे दिव्य ज्योतिर्लिंग म्हणजे दिव्य असणारे शिवलिंग मैयाच्या किनाऱ्यावरती आहेत. आणि अनेक सर्वत्र सुलभा रेवा त्रिषु स्थानेषु दुर्लभा ओंकारेत भृगुरेत तथा रेवोरी संगमे. आता याचं चिंतन करायला खूप वेळ नाही, म्हणजे वेळ खूप कमी आहेत. ओंकारेत, ओंकारेश्वराचा महिमा काय आहेत, मांधाता नावाच्या राजाची नगरी कशी, आणि इथं त्रिशंकू त्रसद्दिसू नावाचा राजा आणि त्याला त्या ठिकाणी योनावश त्या असणारा झालेला तो पुत्र, आणि त्या पुत्राची काही आख्यायिका आलेल्या आहेत ओंकारेश्वरला. तिथं विष्णुपुरी आहे, तिथं ब्रह्मपुरी आहेत, तिथं शिवपुरी आहेत. ओंकारेश्वरमध्ये गोमुख नावाचा घाट आहेत, अनेक तीर्थ ओंकारेश्वरामध्ये आहेत, ज्योतिर्लिंग तिथं आहेत नाही का. त्याच्यानंतर सांगितलं भृगुरेत म्हणजे भृगु क्षेत्रामध्ये, आजचं भरूच या क्षेत्रामध्ये, आणि काय केलेलं आहे तर राजा बलीने तिथे यज्ञ केला बरं का. भृगु क्षेत्रामध्ये राजा बलीने यज्ञ केला. तथा रेवोरी संगमे म्हणजे ज्या ठिकाणी रेवोरी म्हणजे रेवा आणि त्या ठिकाणी समुद्र यांचा जो संगम झालेला आहे. नर्मदा मातेची 15 नावं आहेत, शिरसा आहेत, शोण आहेत, बालूवाहिनी आहेत, मकरवाहिनी आहेत, असे अनेक नावं आहेत, 15 नावं. त्याच्यापैकी एक नाव आहेत मैयाचं रेवा. आणि या रेवा मातेचा संगम कुठं झालेला आहे तर बिमलेश्वरला झालेला आहे बरं का. बिमलेश्वरला किंवा कटपूर म्हणा किंवा मिठीतलई म्हणा इथं झालेलं आहे. त्या संगमाचं सुद्धा महत्त्व आहे. तिथं बिमलेश्वर नावाचं तीर्थ आहे, त्या असणाऱ्या तीर्थाची खूप मोठी महती. त्याच्या पलीकडे भाडभूत नावाचं एक क्षेत्र आहे, तिथं एक असणारा म्हणजे कृतघ्न आणि वैश्य व्यापारासाठी जातो, आणि ज्याच्यासोबत व्यापाराला जातो त्याला तो कसा समुद्रामध्ये बुडून मारतो, आणि तो बैलाच्या रूपात जातो, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर
त्याच्या जीवनामध्ये कसं पुण्य प्राप्त होतं आणि प्रत्यक्षात तो त्या राजाच्या समोर तो बैल आणि एक दिव्य योनीमध्ये जाऊन कसा मुक्त होतो. भाडभूत नावाच्या तीर्थाचं महत्त्व आहे बरं का, फार महत्त्व आहे नर्मदा मातेचं. याच्यासाठी एक नर्मदा पुराण घरी आणा आणि ते प्रत्यक्षात वाचा, म्हणजे आपल्याला नर्मदा मातेची महती कळेल. सज्जनो, या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती पूर्वी लेपाचे लाल बाबा होते, फार मोठे सिद्ध पुरुष लाल बाबा, लेपाचे लाल बाबा. त्याच्यानंतर शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये लखनगिरी बाबा, बरं का, लखनगिरी बाबा, त्यांचं दर्शन आम्हाला घडलं, बाबांचं दर्शन घडलं. सजनो, एकच तिकड करायची, एकच एवढा मोठा, आणि प्रत्येक जण आल्यानंतर थोडा थोडा द्यायचे, पण तेवढ्यामध्ये अगदी प्रत्येक मनुष्य तृप्त व्हायचा, प्रत्येक परिक्रमावाशी तृप्त व्हायचा. हे साधना सामर्थ्य त्या महात्म्यामध्ये होतं. त्याच्यानंतर वरचे पतईचे दादाजी, फार मोठं महात्म्य आहे. सजनो, एक एक महात्मा, सियाराम बाबा 14 वर्ष खाली बसले नाही. आता डोंगरेजी महाराजांचा प्रसंग सांगायला वेळ नाही. डोंगरेजी महाराज बडोद्याला ॲडमिट होते, बडोद्याला ॲडमिट होते. वेळ झाली महाराजांची जायची, ICU मध्ये होते आणि नाकातोंडामध्ये नळ्या लावलेल्या होत्या, नाकातोंडात नळ्या लावलेल्या होत्या, ICU मध्ये होते. पण सज्जनो, त्याच कालखंडामध्ये असा प्रसंग निर्माण झाला की त्यांची जाण्याची वेळ झाली. महाराजांनी सांगितलं, लगेच मला नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती घ्या. पहा बरं का, महात्मे किती सावधान असतात. मला लगेच नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती घ्या. बाकीच्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही ICU मध्ये नाही, म्हटले ते काहीच नाही. आणि असं म्हटल्यानंतर स्वतःच्या हाताने नळ्या काढल्या आणि मालसर नावाचं क्षेत्र आहे, कधी परिक्रमेला जर गेले तर मालसरला जा. मी बऱ्याच वेळेस मालसरला जाऊन आलो, तर मी परिक्रमेच्या निमित्ताने अनेक वेळेस मालसरला गेलो. त्या ठिकाणी महाराज गेले, गेल्यानंतर म्हटले मला संन्यास द्या. अरे म्हटले मला संन्यास द्या, वेळ लावायला लागले. म्हटले का? म्हटले तुमचे भाऊ येतात. अरे म्हटले संन्यासाचा कोण भाऊ आणि कोण बहीण? तात्काळ त्यांना संन्यास दिला. संन्यास दिल्यानंतर उत्तराभिमुख बसले आणि बसल्यानंतर महाराजांनी नर्मदा मातेचं नामस्मरण केलं आणि आपला देह सोडला. त्यांचा देह नर्मदा मातेमध्ये विलीन करण्यात आला. बघा, नर्मदा माता महादोषाचं निवारण करणारी आहेत बरं का, ध्यानात ठेवा, महादोषाचं निवारण करणारे. काही नद्यांचं स्नान केल्यानंतर आपल्याला त्याचं पुण्य मिळतं, पण केवळ नर्मदा मातेच्या दर्शनाने आपल्या जन्मातलं 7 जन्माचं पाप नष्ट होतं. एवढे नर्मदा मातेच्या दर्शनाची फलश्रुती. म्हणून सज्जनो, अखंडित असणारी मैया जर कोणती असेल तर ती नर्मदा मैया. त्याच्यानंतर भागीरथी माता आहे, पण भागीरथी मातेची परिक्रमा आपण करणं शक्य नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवनात 4 धामच्या यात्रा जरूर करा, पण जीवनामध्ये एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा करा. एकदा तरी करा. पायी करता आली उत्तम, नाही करता आली निदान एकदा गाडीने तरी नर्मदा मातेची परिक्रमा करा. तुम्ही म्हणाल महाराज आमची इच्छा आहे पण जाणं घडत नाहीत. तुम्हाला एक प्रयोग सांगतो. एक छोटीशी अत्तराची काचेची बाटली घ्यायची आणि त्या बाटलीमध्ये नर्मदा मातेचं जल भरायचं आणि रोज नित्य नियमाने नर्मदा माता समजून त्या असणाऱ्या त्या बाटलीची म्हणजे मैयाची रोज आरती म्हणा. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी, ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. नाही का? नाहीतर मग नर्मदा मातेचं अष्टक म्हणा. सबिंदू सिंधू सुस्कल तरंग भंग रंजितम विषसु पाप जात जातकारी कृतांत धूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदेव पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. दीन मीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थनायकं सुमस्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी. हो, नर्मदा मातेचं अष्टक असं सांगितलं की
त्वदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलौमलौग भाराहरी. कलीचा असणारा हा पापाचा भार त्याचं हरण करणारी नर्मदा माता आहेत नाही का. सर्व तीर्थनायकम, सर्व तीर्थाची नायिका, सर्व तीर्थाची स्वामिनी जर कोण असेल तर आमची नर्मदा माता आहे. काही क्षेत्र असे की कुंभमेळ्याच्या असणाऱ्या कालखंडातच सर्व तीर्थ तिथे येत. असं तीर्थ आहेत की सर्वत्र ठिकाणी सर्व तीर्थ रोज नित्य निवास करतात. अशी नर्मदा मातेची महती म्हणून नर्मदा अष्टक करा. याबरोबर नर्मदा मातेची आरती करून आणि रोज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चिंतन करा आणि ती इच्छा करा मातेला, माते एकदा तरी आमच्या जीवनामध्ये तुझी परिक्रमा आम्हाला घडावी. सज्जनो, तुम्ही जर ही विनंती केली तर 6 महिन्याच्या आतमध्ये नर्मदा माता तुम्हाला पायी प्रदक्षिणा बोलवे. विठ्ठल नर्मदा माता साधकाची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही. बघा, मी 6 ते 7 वर्षापासून नियम केला, नर्मदा मातेचं जल प्यायचं, दुसरं जल मी पित नाही. कायमचं माझं नर्मदा मातेचं जल असतं. बघा, मी काशीला गेलो विमानाने आमच्या कुरेकर बाबांच्या सोबत मुंबईवरून. आता एवढं जल काही जात नाही तर 8-10 दिवस काशीला निवास होता. तरीसुद्धा 2 जण मी रेल्वेनं पाणी घेऊन पाठवले तिथं. कामाख्या देवीला मुंबईवरून विमानाने गेलो तरीसुद्धा माझं जल घेऊन 2 जण कामाख्या देवीला आले. मागे माझी 15 दिवसाची नैमिषारण्य आणि याच्या यात्रेला मी गेलो होतो. नेमकं असं झालं की 2 बॅलर पाणी नेलं, 40 लिटर पाणी एका झटक्यात संपून गेलं. कधीच संपत नाहीत बरं का. आणि वृंदावनात जायचं, पुढे 4-5 दिवस यात्रा बाकी होती. म्हणलं आता काय करायचं. फक्त एक फोन केला जबलपूरला, म्हटलं महाराज माझ्या नर्मदा जलाची व्यवस्था करा. वृंदावनाला जायच्या आतमध्ये माझं पाणी नर्मदा मातेच्या कृपाने वृंदावनामध्ये आलेलं होतं बरं का. ध्यानात ठेवा, मातेची फार मोठी फलश्रुती. तुम्ही जी इच्छा कराल ती इच्छा नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर पूर्ण होते. सज्जनो बघा, मी जोगी टिकऱ्या नावाचं स्थान आहे. जोगी टिकऱ्या जबलपूरच्या पुढे, आणि त्या जोगी टिकऱ्याच्या पुढे गेल्यानंतर शेष घाट आहेत. तर जोगी टिकऱ्या आणि शेष घाट यांच्या दोघांच्या मध्ये एक दिवस असा प्रसंग घडला की माझा मुक्काम पडला. पहा बरं का किती सत्यता आहे नर्मदा मातेच्या आणि त्या असणाऱ्या म्हणजे फलश्रुती कशी मातेची. बघा, तिथं एक मला ज्यांच्या घरी मुक्काम पडला त्याने सांगितलं, म्हटले बाबाजी देखो बोले मुझे कैंसर की बीमारी हो गई थी. त्यांना कॅन्सर झालेला होता. कॅन्सरची बिमारी झालेली होती. आणि अशा असणाऱ्या कॅन्सरच्या बिमारीमध्ये असा प्रसंग निर्माण झाला की त्यांची असणारी धर्मपत्नी म्हणजे त्यांनी खूप ट्रीटमेंट घेतली, पण डॉक्टरनं सांगितलं फक्त जाऊन यांची सेवा करा, आता यांची फक्त सेवा करा. असं सांगितल्यानंतर घरी आणलं त्यांना, त्या गृहस्थी माणसाला घरी आणलं. एक दिवस त्या महात्म्याच्या धर्मपत्नीनं आपल्या नवऱ्याला घेतलं आणि जबलपूरला ती आली. जबलपूरला आल्यानंतर एका नावडीवाल्याला सांगितलं की आम्हाला नर्मदा मातेमध्ये तू काय कर, तर त्या ठिकाणी दर्शन करून आण. पती आणि पत्नी दोघं जण त्या नावडीमध्ये बसले. आतमध्ये नाव गेली आणि गेल्यानंतर तिनं सांगितलं 2 मिनिटं नाव थांबवले. त्या नाववाड्याने थांबवल्यानंतर त्या मातेनं काय केलं, असं नर्मदा मातेमधलं जल घेतलं आणि नर्मदा मातेला सांगितलं, हे बघ माते, मी जर खरोखर पतिव्रता जर असेल, पहा बरं का, मी जर खरोखर पतिव्रता असेल तर माझं आयुष्य माझ्या पतीला लागावं आणि मी तात्काळ त्या ठिकाणी म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य पतीला मी अर्पण करते, ते सर्व माझ्या पतीला मिळावं. सज्जनो, घटना तशीच घडली. ती असणारी धर्मपत्नी त्या पुरुषासह घरी आली आणि घरी आल्यानंतर 1 महिन्याने ती माता धडधाकट असणारी शांत झाली. आणि ज्याला कॅन्सर झालेला होता
तो असणारा महात्माच म्हणावा लागेल त्याला. तो महात्मा आजही जिवंत आहेत आणि त्याचा कॅन्सर त्या ठिकाणी गेला. एवढी सत्यता नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये बरं का, एवढी सत्यता आहे. म्हणून जीवनामध्ये एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा करा. तुम्हाला मी अशी छोटे छोटे उदाहरणं सांगतो बरं का, छोटे छोटे उदाहरणं सांगतो. आम्ही शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये चाललेलो होतो, शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये. आणि त्या शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये जात असताना आमच्यासोबत एक बंगालचे महात्मा होते. एक दिवस रात्री ते महात्मा किती जरी थकले तरी रात्री 12 वाजता उठून साधना करायचे बरं का. 12 वाजता गांजा ओढायचे आणि नंतर म्हणजे ठीक आहे त्यांचा तो धर्म आहे, पण 1 तास तो महात्मा साधना करा. एक दिवस मला झोप येईना. ते महात्मा उठल्यानंतर त्यांनी गांजाचे 1-2-4 झुरके मारले आणि ते त्यांच्या साधनेला बसले. बसल्यानंतर मी जागाच होतो, मला पण झोप लागेल. मग त्यावेळी त्या महात्म्यानं मला विचारलं, क्या ज्ञानेश्वर अभी तू सोया नाही? म्हटलं महात्मा जी मुझे नींद नहीं आ रही. अरे क्या हो गया ऐसा? मग मी त्यांना सांगितलं, महाराज जी देखो इतने दिन हो गए. मी नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना 2005 साली उत्तर तटावरून अमरकंटकला जाऊन आलेलो होतो आणि नंतर शूलपाणेश्वरच्या जंगलात गेलेलो होतो. म्हटलं महात्मा जी देखो इतने दिन हो गए, मुझे बहुत से ऐसे लोग मिले कि उनको किसी न किसी रूप में मैया का दर्शन हुआ है. मेरे तो अभी 4 महीने बीतने वाले, अभी तक मुझे नर्मदा मैया का दर्शन हुआ नहीं. मैं इतना पापी हूँ क्या महात्मा? असं म्हटल्यानंतर त्या महात्म्याने सांगितलं, ज्ञानेश्वर तू मूर्ख आहे क्या रे? म्हटलं महाराज झालं काय, मेरी क्या गलती हुई? गलती नाही तो क्या मूर्ख आहे बोले तो. म्हटलं काय झालं महाराज? त्यांनी सांगितलं, हे देख तुझे ऐसा लगता है कि नर्मदा मैया 4 भुजा वाली है, वो ऐसे वैसे उनके हाथ में त्रिशूल है, डमरू है, कुंभ है. अरे ऐसे कुछ बात नहीं. बोले देखो वो तो मैया का स्वरूप है, लेकिन देखो जल तत्व ही मैया का स्वरूप है. बोले ये जो जल तत्व है ना, यही मैया का स्वरूप है. तू नर्मदा माते का यदि दर्शन करना चाहता है तो जल तत्व में माता का दर्शन करने का प्रयास कर, तुझे मैया का दर्शन होगा. सजन त्या महात्म्यानं सांगितलं, जल तत्व म्हणजेच मातेचं स्वरूप आहे आणि तू फक्त या जल तत्वामध्ये मातेचं दर्शन करण्याचा प्रयत्न कर. सजनो खरं सांगतो, शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये मैया अशी जवळ असते, पण थोडंसं लांबून जावं लागतं. फार कठीण प्रदेश होता त्या कालखंडात. ते लुटणं कसं असतं, माझं कीर्तन टाकलेलं यूट्यूबला बघा, कोणीतरी टाकलेले 2-3 कीर्तनं, त्याच्यात मी तो प्रसंग सांगितलेला आहे. आज वेळ नाही, पण सज्जनो त्या शूलपाणेश्वरची अतिशय दिव्यता आहे. आजही काही महात्म्यांना, परिक्रमावास्यांना शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये अश्वत्थामाचं दर्शन झालेलं आहे बरं का. आजही पण असा दिव्य प्रदेश आहे. आता हे शूलपाणेश्वर का म्हणतात, तो असणारा अंधकासूर नावाचा राक्षस आणि मग त्याची तपश्चर्या आणि त्याच्यामधून भगवान शंकराने त्याला मारलं आणि त्याच्या असणाऱ्या शरीराचं रक्त लागलं. ते रक्त कुठं गेलं? शूलपाणेश्वरच्या जंगलात. वेळ आज कमी आहे, पण सज्जनो माता अशी जवळ असते, पण कधी कधी दर्शन होत नाही. पण जिथं जिथं मला दर्शन झालं त्या दिवसापासून मी नर्मदा मातेबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. काही नाही, त्या जलाबरोबरच बोलायचं. एकच सांगितलं, म्हटलं माते बघ, माझ्या जीवनामध्ये माझी तेवढी पात्रता नाही, तेवढा मी पुण्यवान नाही की मी तुझं दर्शन करील. पण एक ध्यानात ठेव, जर या परिक्रमेमध्ये मला जर काहीच प्रचिती मिळाली नाही तर मी तुझ्या किनाऱ्यावरती कधीच येणार नाही बरं का, कधीच तुझ्या किनाऱ्यावरती येणार नाही. सज्जनो खरं सांगतो, ज्या वेळेस मी मातेकडे अशी विनंती केली त्याच दिवशी रात्री नर्मदा माता माझ्या स्वप्नामध्ये आली आणि आल्यानंतर अमरकंटक पासून तर समुद्रापर्यंत जशी आकाशगंगा आहे त्या स्वरूपामध्ये मातेनं मला स्वप्नात का होईना दर्शन दिलं. ध्यानात ठेवा सज्जनो, नर्मदा माता म्हणजे सामान्य नाही. काय नर्मदा मातेचं वर्णन करावं महाराज, काय वर्णन करावं त्या ठिकाणी. एकदा असा प्रसंग निर्माण झाला की कुबेर भंडारी नावाचं क्षेत्र आहे, गेले असेल काही, बरीच मंडळी जातात कुबेरला, इथं जवळच आहे राजपिपल्याच्या पलीकडे. तर तिथून आम्ही सकाळी निघालो. ठरवलेलं होतं पायामध्ये चप्पल घालायची नाही, असे पाय चटचटा पळत होते आणि निघालो. दुपारी 12ची वेळ होती पुढे आणि 12च्या वेळेच्या दरम्यान आम्ही निघालो. पाय भाजत होते. निघता निघता आमचे जे जोडीदार होते आळंदीचे, त्यांना म्हटलं, अरुण महाराज यंदा आपल्याला एकाही वेळेस आमरस खायला मिळाला नाही. पहा, याच्यात खाण्याची गोष्ट नाही सांगत,
नर्मदा मातेची असणारी जागृत अशा पद्धतीची साधना तुम्हाला सांगतो. म्हटलं आपण दरवेळेस काका महाराजांकडे वांबोरीला जायचो, काका महाराज आपल्याला आमरस खाऊ घालायचे. यंदा एकदा पण आपल्याला खायला मिळालं नाही. सजनो असं बोललो आणि कुबेरवरून पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर आसाराम बापूंचे एक शिष्य, त्यांचा आश्रम होता. आम्ही बाहेरूनच नर्मदे हार केलं, पाय चटचटा भाजत होते. ते महात्मा मौन होतं, उघडून या. पण मात्र काही त्या ठिकाणी आम्हाला काही उघडते ना, ते गेले, पळत आले. आम्हाला आतमध्ये घेतल्यानंतर ते म्हटले भोजन प्रसादी. म्हटलं महात्मा जी अभी तो भोजन पाया नहीं. ठीक है बैठो बोले. म्हटलं महात्मा जी आपकी कुछ सहायता करे. नाही कुछ नाही बोले, आप भजन करो. म्हणजे असं सांगितलं त्यांनी हाताने, तुम्ही टाळी वाजून भजन करा. 15 मिनिटामध्ये त्या महात्म्याने 4 जणांचा स्वयंपाक तयार केला बरं का. भात तयार केला, भाजी तयार केली, 4 जणांच्या चपात्या तयार केल्या. आणि सकाळी म्हटलो की आमरस खायला मिळाला नाही, तात्काळ त्याच मिनिटाला त्या महात्म्याने आम्हाला आमरस पण खाऊ घातला बरं का. ध्यानात ठेवा. सगळ्या प्रकारच्या इच्छा. काय सांगू महाराज, असा प्रसंग होता. आता जाऊ दे, बोलायला वेळ खूप कमी आहे या ठिकाणी. पण सर्व इच्छा नर्मदा माता आपल्या पूर्ण करत असते. वेळ आपली संपलेली, तरी अजून 10 मिनिटं काही मी तुम्हाला सोडणार नाही. असो म्हणून जीवनामध्ये आपल्या सर्व इच्छांची तृप्तता करणारी नर्मदा माता आहेत. एकदा तरी जीवनामध्ये नर्मदा मातेची प्रदक्षिणा करा. काय फलश्रुती, नाम म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्याला दर्शन जर कुठं होत असेल तर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. मला करपात्री संप्रदायाचे महात्मे, रामानंदी संप्रदायाचे महात्मे, माधवाचार्य, निंबार्काचार्य, एवढंच नाही वारकरी संप्रदायाचे सुद्धा अनेक महात्मे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती साधना करतात. सर्व संप्रदायाचं दर्शन नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर. सज्जनो, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती रात्री चुकून तुम्ही 12 वाजता जरी गेले. आता एकदा आम्ही जंगलामध्ये भटकलो कसं, आणि रात्री 9 वाजता एका महात्म्याच्या आश्रमात गेलो. कबीरपंथी महात्मा होते. महाराज काय ते प्रेम, खूप गोड प्रसंग आहे, वेळ माझ्याकडे नाही. सजनो, सर्व संप्रदायाचं दर्शन नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. सजनो, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती उत्तर तटावरती सर्व देवतांचा वास आहेत बरं का, सर्व देवतांचा. तुम्हाला काय खंडोबाची भक्ती करायची असेल, तुम्ही नर्मदा मातेची परिक्रमा करा, खंडोबाची भक्ती घडली. तुम्हाला बिरोबाची भक्ती करायची असेल, म्हसोबाची करायची असेल, सगळ्या देवतांचा वास नर्मदा मातेच्या उत्तर किनाऱ्यावरती. दक्षिण तटावरती भगवान शंकराचा निवास आहेत बरं का. पुन्हा एक सांगतो, एक महात्मा मला काटकुटच्या जंगलामध्ये भेटले आणि त्या महात्म्यानं सांगितलं कि देखो बोले, जो नर्मदा मैया के किनारे पर आकर तपस्या करता है और जिनका शरीर मैया के किनारे पर छूट जाता है, वो ना कैलाश जाता है, ना वैकुंठ जाता है, ना स्वर्ग जाता है. तो हमने पूछा महात्मा जी वो कहाँ जाता है? तो त्या महात्मा ने सांगितलं, देखो बोले मैया के तट पर इतने महात्मा बैठे बोले कि कमंडल को कमंडल लगाए. जशी गळ्यातली माळ आहेत ना, तसं नर्मदा मातेच्या दोन्ही किनाऱ्याच्या शेजारचा असणारा जो प्रदेश आहे, तिथं असा दिव्य प्रदेश आहेत की ज्या दिव्य प्रदेशामध्ये इतके महात्मे बसलेले, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत शरीर सोडलं, असे सगळे महात्मे मैयाच्या किनाऱ्यावरती बसलेले आणि अखंड ते ध्यान धारणा साधना करतायत. असा दिव्य प्रदेश नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहे. महात्म्यांची दृष्टी महाराज, त्यांना ते सर्व दिसत असतं. म्हणून असा दिव्य प्रदेश मातेच्या किनाऱ्यावरती आहेत. म्हणून नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना नर्मदा मातेकडं पाय करून झोपायचं नाही, नर्मदा मातेकडं मुख करून लघुशंका सुद्धा करायची नाही. ध्यानात ठेवा, असे काही फार नियम आहेत. नर्मदा मातेच्या परिक्रमात एकदा पुढे गेलं की पाठीमागे यायचं नाही. 6 महिन्याची असू नये तर 3 साल 3 महिने 13 दिवसाची असू द्या, या परिक्रमेमध्ये अंगाला साबण लावायचे नाही, हाताचे नख काढायचे नाही, डोक्याचे केस कापायचे नाही. आम्ही साबण पण लावली नाही. माझी पहिली परिक्रमा 5.5 महिन्याची झाली, दुसरी परिक्रमा 108 दिवसाची झाली, तिसरी परिक्रमा
जवळपास त्या ठिकाणी 4.5 महिन्याची झाली, पण एकदा सुद्धा डोक्याला तेल लावलं नाही, अंगाला साबण लावली नाही, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे म्हणजे शरीराचा वास नाही का शरीराची दुर्गंधी नाही, अशी फलश्रुती मातेच्या परिक्रमेची महाराज त्या ठिकाणी. आता मी हे नर्मदा मातेचं पाणी गाळत सुद्धा नाही बरं का, गाळत सुद्धा नाही, जसं असेल तसं. म्हणजे प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये 6-6 महिने माझं जल भरलेलं राहतं, 6-6 महिने, तरी मी ते गाळत नाहीत. पण आतापर्यंत मातेच्या कृपेनं बघा, थोडं जरी दूषित पाणी पोटात गेलं तरी मनुष्याला कावीळ होते. पण आज 6 ते 7 वर्ष झाली, पण एकदा सुद्धा पाण्याचा जो इफेक्ट असतो त्याचा परिणाम म्हणून एक सुद्धा रोग माझ्या जीवनात आला नाही. आता ठीक आहे, आपले काही पाप असतील, इतर काही रोग असतील, ती गोष्ट सोडून द्या, पण पाण्यापासून होणारा एक पण आजार मातेच्या कृपेने माझ्या जीवनात झाला नाही. सज्जनो, जिवंत असणारी फलश्रुती आणि जिवंत असणारी मैया आज दृष्टीनं जर पाहायची असेल आणि आपल्या जीवनात पुण्याचं जर अर्जन करायचं असेल तर जीवनात नर्मदा मातेची परिक्रमा करा. विठोबा रखुमाई तुम्हाला सांगतो, 2011 साली माझ्याकडं परमपूजनीय श्री बालयोगीजी महाराज आले आणि महाराजांकडून मी एक अनुष्ठान घेतलं 12 वर्षाचं, की 12 वर्ष अनुष्ठान करायचं, मौन व्रत अनुष्ठान करायचं. रोज पहाटे 3 वाजता नांदूर मधमेश्वरचं स्नान करायचं आणि बरोबर 3 ते 4च्या दरम्यान आपला आश्रमात जायचं. सजनो, 3.25 वर्ष मौन धरून अनुष्ठान झालं. 3.25 वर्ष एकही दिवस मौन मोडलं नाही, एकही दिवस कोणाच्या हातचा एक पदार्थ पण मी खाल्ला नाही. स्वतःच्या हाताने अन्न भजे तयार करता येत होते तरी कधी केले नाही 3.25 वर्षात. पण एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला, मरतो की काय एवढी ॲसिडिटी. कारण 3.25 वर्ष मला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं माझ्या शरीराला थोडासा झटका बसला. अर्थात ती माया होती बरं का, सोडून द्या. मांदळीचे बाबा सजनो आज 27, 28 का 18-20 वर्ष झाले एका खोलीत पडलेले महाराज. सूर्यप्रकाश नाही, काही नाही, तरी त्या महात्म्याला काहीच झालं नाही. पण 3.25 वर्षात माझं अनुष्ठान फेल झालं महाराज. मरतो की काय असं वाटायला लागलं आणि म्हणून मी माझं अनुष्ठान 3.25 वर्ष झाल्यानंतर सोडून दिलं आणि मरण्यासाठी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेलो. एवढंच ठरवलं, मला आता मरावं लागणार आहे. मला काळ असा डोळ्यासमोर दिसत होता, असं वाटलं की मी आता मरतो आणि मरतो म्हणून मी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेलो. सजनो, 2015 सालची ही गोष्ट आहे, 2015 सालची ही गोष्ट आहे की मरायचं म्हणून नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेलो. आज 2025 संपत आलेले तरी सुद्धा जिवंत आहेत. ही फक्त माझ्या मैयाची कृपा आहे बरं का, हे फक्त मैयाच्या कृपेनं घडलेलं आहे त्या ठिकाणी. सजनो, जीवनामध्ये तिचं नाव अमृतवाहिनी आहे. ती कधी साधकाला मरू देत नाहीत. तिची कृपा जर जीवनामध्ये जर असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडत नाहीत. असो, या ठिकाणी मला जरा अर्जंट जायचं आहे, नाहीतर अजून 15 मिनटं बोलण्याची इच्छा होती, परंतु नाविलाज आहेत. सजनो, जीवनामध्ये 4 धाम यात्रा, त्याच्याबरोबर 12 ज्योतिर्लिंग, त्याच्याबरोबर सप्तपुऱ्या, नैमिषारण्य, शुकताल आणि याचबरोबर नर्मदा मातेची परिक्रमा, या सर्व आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर आजच्या दिवशी पवित्र असणारी भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची, जशी नर्मदा माता सर्व तीर्थांचे स्वामिनी, तशी आमची असणारी भागीरथी माता सर्व तीर्थांचे स्वामिनी. मग ते जल आपण काय करायचं, पवित्र भरून आणायचं. माझं मावंद्याचं कीर्तन सुद्धा कोणीतरी टाकलेलं आहे यूट्यूबला, बघा, त्याच्यात मी विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आज बोलायला वेळ नाही. पवित्र असणारी ती नर्मदा असणारी भागीरथी माता, तिचं जल, गंगा मातेचं जल भरून आणायचं. बरेच लोक
त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भागीरथी मातेचं जल आणतात. अरे चांगला लोटा घ्या, चांगला कलश घ्या, त्याला जपा आणि जपून इथपर्यंत आणा. बरं का, ध्यानात ठेवा. जर आपण छोट्या पात्रात जल आणलं आणि त्या जलाला जर आपला स्पर्श जर झाला तर त्या पाण्यामधलं तीर्थत्व नष्ट होत असतं. बरं का, म्हणून आणि त्यातल्या त्यात प्लॅस्टिकला शुद्धी नाही, लोखंडाला शुद्धी नाही, ॲल्युमिनियमला शुद्धी नाही. शुद्धी आहेत कशाला? तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या आपल्या सोन्याला. म्हणून सोन्याच्या पात्रामध्ये घेऊन येत जा. काय तोळा झाला आता शक्य नाही, पण निदान चांगल्या पद्धतीचा आणि असणारा पितळाचा एक गडू घ्यायचा, त्याच्यात ती पवित्र नदी म्हणजे ती मैया भरायची आणि इथपर्यंत आणायची. आणल्यानंतर संपूर्ण गावामध्ये तिची मिरवणूक करायची आणि मिरवणूक केल्यानंतर या ठिकाणी आज माऊंद्याचा कार्यक्रम आहे. माऊंद्याचा कार्यक्रम म्हणजे काय? मूळ शब्द आहेत मावद. वदवदती म्हणजे बोलणे, वदवदती म्हणजे बोलणे. आतापर्यंत तू ज्या तीर्थयात्रा केल्या, कारण करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थाटन केलं का अहंकार येतो, अहंकार येतो. तो अहंकाराने मनुष्य म्हणतो. बरेच लोक मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली. आम्ही म्हणतो ना बरं झालं तू काशी केली, आम्हाला माहिती आहे ना तू काशी केली. पण आता माऊंद्याचं कीर्तन झालं का इथून पुढं मी माझ्या जीवनामध्ये काशी केली का यात्रा केली, मुखाने त्याची वदंत करायची नाही. तुम्हाला महाराज तर तुम्ही तर लय अनुभव सांगितले, अनुभव सांगितले, अहंकार सोडून सांगितले, अहंकार सोडून सांगितले. अहंकाराने याचं वर्णन करायचं नाही. एकतर असणारे ब्राह्मण काका काशीला जाऊन आले. एका बाईने विचारलं, बाबा काकाजी तुम्ही काशीला गेले, बरेच लोक एक फळ सोडतात, तुम्ही काय सोडलं? त्या महात्म्यानं सांगितलं मी काशीला गेलो आणि राग सोडून दिला, क्रोध सोडूनच दिला. म्हटले असं? बसले व काका जेवायला. जेवायला बसल्यानंतर ती बाई आली. आल्यानंतर विचारलं, म्हणले काका तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं? म्हटले बाई काशीला गेलो क्रोध सोडूनच दिला. पुन्हा 5 मिनिटं झाले. आली, काका तुम्ही काशीला गेले काय सोडलं? म्हटले काशीला गेल्यानंतर मी क्रोध सोडला. पुन्हा तिसऱ्यांदा आली, काका तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं? अगं तुला सांगितलं ना क्रोध सोडला. पुन्हा 5 मिनिटं गेले, काका तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं? तांब्यात घेतला फेकून मला, तुला सांगितलं ना क्रोध सोडला. सज्जनो, याला क्रोध सोडणं म्हणत नाही. आपल्या जीवनातला अहंकार सोडा, काम क्रोधाधिक विकार सोडा. काशीला गेल्यानंतर फळ सोडायचं म्हणजे नेमकं काय सोडायचं? तर आपल्या जीवनात कर्म करायचं. पण कर्म केल्यानंतर हे कर्म मी केलं किंवा माझ्यामुळं सिद्धीला गेलं, अशा पद्धतीचा कर्माचा अहंकार सोडायचा आणि ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करणं. याचा अर्थ तिथं एक फळ सोडण्यासारखं आहे बरं का. आणि आज ही पवित्र गंगा हिचं पूजन झाल्यानंतर या मुखाने पुन्हा आपण काय तीर्थयात्रा केली हे मात्र म्हणजे कोणापुढे त्याची वाच्यता करायची नाही. आणि आतल्या आत काशीला गेल्यानंतर कसं आपण त्या ठिकाणी गंगा मातेचं स्नान केलं, कसं काशी विश्वनाथाचं दर्शन केलं, कसं आम्ही त्या ठिकाणी जाऊन कालभैरवनाथाचं दर्शन केलं. आणि अजून कोणती देवी? कवडा देवी, नाही का? त्या कवड्या बिवड्या आणल्या का नाही? तुम्ही आणल्या असतील बऱ्याच जणांनी, नाही का? कसं ते दर्शन केलं. सज्जनो, या दृष्टिकोनातून गंगा माता आठवा, नर्मदा माता आठवा आणि इथून पुढच्या जीवनामध्ये वाच्यता न करता. आणि पुन्हा एक सांगतो, इथं आल्यानंतर आता इथून पुढं सर्व तीर्थयात्रा झाल्या, आता मात्र घरामध्ये डोकवायचं नाही. जसं चालेल तसं त्या पद्धतीनं चालू द्यायचं आणि आपण साक्षी राहायचं. असं या माऊंद्याच्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी चिंतनाच्या द्वारे सांगून आपण आपल्या जीवनात ही परिक्रमा केली, आपण चारधामच्या यात्रा केल्या. आपलं जीवन निश्चित पुनीत पावन झालेलं आहे. पण निदान मुखाने गंगा 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 गंगेती यो ब्रूयात योजनानाम शतैरपी किंवा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान त्याचे कैलासी राहणे नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. आजच्या या कीर्तनाच्या निमित्ताने आमचे शिवाजी महाराज
यांनी मला पाचारण केलं. झालेली सेवा परमात्मा चरणामध्ये समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर नर्मदा मातेची आरती या ठिकाणी करायची आहे. आपण नर्मदा मातेचा फोटो असेल तर तो इथं ठेवा, किंवा नसेल तर एक उदबत्ती घ्या आणि ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत फक्त नर्मदा मातेची आरती या ठिकाणी होईल आणि आपली सेवा या ठिकाणी संपेल. बोलिले कोरे वेडी ओम जय जगदानंदी जगदानंदी